नमस्कार मंडळी, मी आनंदी अभिजित ह्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवतोय एकदम चमचमीत अशी पावभाजी. तर बघूया पावभाजीसाठी लागणारे साहित्य. तर इथे मी घेतले 4 टोमॅटो, 1 कप फ्लॉवर आणि 2 शिमला मिरची. तर फ्लॉवरचे तुकडे करून तिला एका उकळी येऊन घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे 4 बटाट्याचे असे साल काढून घेतले. साल काढेपर्यंत फ्लॉवर पण एकदम वाफवून घेतलेली आहे. तर त्यानंतर बटाट्याचे असे पातळ काप करून ते पाण्यामध्ये ठेवायचे, जेणेकरून ते काळे पडणार नाहीत. पाण्यात अर्धा चमचा मीठ घातलं तरी चालेल. बटाटे स्वच्छ धुवून घेऊया. त्यानंतर सर्व भाज्या आपण शिजवून घेतोय. त्यासाठी एका कुकरमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घेतलंय. त्यात सर्वात आधी 1 ते 2 कांदे उभे कापून टाकायचे. कांदा तेलामध्ये थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे. थोडा वेळ तेलात परतवल्यानंतर त्यात टोमॅटो घालूया आणि त्याचबरोबर कट करून घेतलेली 2 शिमला मिर्च यामध्ये टाकायची आहे. भाज्यांचा कलर तर सुंदर दिसतोय आणि होणारी पावभाजी ही नक्कीच टेस्टी होणार आहे. वाफवलेली फ्लॉवर सुद्धा आपण ह्यामध्ये घालूया. सो स्टेप बाय स्टेप आपल्या सर्व भाज्या कुकरमध्ये ह्या टाकून घ्यायच्या आहेत आणि छानपैकी परतवून घ्यायच्या आहेत तेलामध्ये. तर आता वाफवलेली फ्लॉवर टाकल्यानंतर इथे आपण आलं लसूण पेस्ट यामध्ये टाकायची आहे. त्यासाठी मी 2 इंच आलं आणि 2 लसूण कांड्या मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट करून घेते. सो अशी पेस्ट इथे रेडी झालेली आहे. तर 1 चमचा पेस्ट ही भाज्या वाफवताना घालायची आणि उरलेली नंतर वापरणार आहोत. 1 टेबलस्पून पावभाजी मसाला घाला. नंतर हाफ टीस्पून हळद. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या. आलं लसूण पेस्ट भाज्या शिजताना नक्कीच त्यामध्ये घाला. त्यामुळे ना खूप सुंदर चव येते पावभाजीला. सो आता हे छानपैकी मिक्स करून झालेलं आहे. मग आता बटाटे आपण ह्यामध्ये घालून घेऊ. बटाट्याचे काप हे पातळ असतील तर भाजी पटकन शिजेल आणि नंतर ते मॅशही पटकन होतील. त्यामुळे शक्यतो मी बटाट्याचे काप पातळच ठेवते. सर्व बटाट्याचे काप टाकल्यानंतर आपण ह्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून कुकरचं झाकण लावायचं आणि पूर्ण 1 ते 2 शिट्टी होऊ द्यायची. आणि आता ह्या उरलेल्या पेस्टचा वापर आता करणार आहोत. तर इथे शिट्टी दिली आणि भाज्या छान शिजल्या आहेत. आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल तापवून घ्या. त्यात अर्धा चमचा जिरे घालूया. नंतर अर्धा चमचा हळद आणि कापून घेतलेला कांदा आपण इथे घालायचा आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. त्याचबरोबर उरलेली पेस्ट जी आहे ती आपण टाकून छान हे सर्व परतवून घेऊया. मीठ टाकल्याने कांदा लवकर शिजतो आणि मऊ सुद्धा होतो. तुम्ही इथे कांदा कापून वापरण्यापेक्षा त्याची पेस्ट वापरली तरीही चालेल. आता इथे कांदा पूर्णपणे परतलेला आहे. तर ह्यामध्ये आपण मसाले घालूया. इथे मी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची आणि 2 चमचे पावभाजी मसाला यामध्ये टाकलेला आहे. तर हे मसाले सर्व छानपैकी तेलामध्ये परतवून घ्यायचे. त्यासोबत तुम्ही थोडंसं पाणी ॲड केलं तरीही चालेल, म्हणजे जेणेकरून आपले मसाले हे जळणार नाहीत आणि खाली कढईला लागणारही नाही. आता शिजलेल्या सर्व भाज्या आपण ह्यामध्ये टाकून घेऊया. कुकरमध्ये जेव्हा मी भाज्या शिजायला टाकल्या तेव्हाच मी भाज्यांमध्ये 1 चमचा मीठ हे घातलेलं होतं. त्यामुळे परत मिठाचा मी वापर इथे केलेला नाही आहे. सो मीठ हे तुम्ही तुमच्या सोयीनुसार इथे घालायचं आहे. भाज्या पातळ कापलेल्या होत्या आणि त्याचबरोबर आपण पूर्ण एक शिट्टी दिलेली आहे. त्यामुळे भाजी मॅश करण्याची जास्त गरज इथे पडणार नाही आहे किंवा एखाद्या मॅशरचीही इथे गरज नाही पडणार. त्यामुळे मी शक्यतो चमच्याने हे छानपैकी मिक्स करून घेते आणि मॅश करते त्याचबरोबर. तर इथे आपण यामध्ये घालूयात अर्धा वाटी पाणी. पाणी गरम असले तर अजून चांगलं किंवा थंड पाणी वापरलं तरी काहीच हरकत नाही. तर आता हे छानपैकी आपण मिक्स करून घेऊया आणि शक्यतो 5 ते 10 मिनिटं तुम्ही ही भाजी अशीच छानपैकी हाय फ्लेमवरती ठेवून छान शिजवून घ्यायची आहे. सो तुम्ही इथे बघा, मी चमच्याने अलगद सर्व भाज्या मॅश करते तरीही एकदम छानपैकी सर्व भाज्या मॅश होत आहेत. त्यामुळे मॅशरची इथे गरज मला नाही पडलेली. तुम्हाला मॅशर नसेल वापरायचं तर तुम्ही 1 शिट्ट्याऐवजी तुम्ही 2 शिट्ट्या दिल्यात तरीही चालेल. तर इथे 1 वाफ भरून घेऊया. आणि ही बघा, इथे आपली एकदम चमचमीत आणि झणझणीत पावभाजीची रेडी आहे. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. एकदम सोपी, साधी, सरळ
15 मिनिटात आणि तीही कुकरमध्ये चटकन होणारी अशी रेसिपी आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. त्याचबरोबर कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका.